तुम्हाला जी टीम बनवायची आहे त्या टीम मधले जे तुमचे प्राइम मेंबर्स आहेत त्यांचं तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स सगळं माहित पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर माझ्या टीम मध्ये तर 50 लोक आहेत, माझ्या टीम मध्ये तर 100 लोक आहेत, माझ्या टीम मध्ये तर 20 लोक आहेत, मी काय सगळ्यांची नावं लक्षात ठेवू, सगळ्यांची हिस्ट्री जिओग्राफी काढू? तर त्याचं उत्तर आहे नाही. तो आपल्या सगळ्यांना अशी टीम पाहिजे जी फक्त 2 पिझ्झा पुरतील एवढीच टीम पाहिजे. तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या अंडर मध्ये जर 50 लोक असतील, तुम्ही सगळ्यात आधी त्या 50 लोकांना एकत्रित घेऊन डेव्हलप करायला सुरुवात करू नका, होणार नाही. तुमच्या अंडर मध्ये जर 25 लोक असतील, डायरेक्ट 25 लोकांना घेऊन मीटिंग करून भाषण देऊन समजू नका की ते तुमच्यासाठी माउंटन्स मूव्ह करायला तयार होतील. पहिला प्रश्न आहे, तुमच्याकडे अशी टीम पाहिजे की ज्यांना फक्त 2 पिझ्झा पुरतील. 2 पिझ्झा जर तुम्ही ऑर्डर केले तर ते 2 पिझ्झा सुद्धा पुरतील. पहिले एवढी टीम तुमची निवडा. हे कोणासाठी बोलतोय मी? ज्यांची टीम फार मोठी आहे, ज्यांची टीम समजा छोटी आहे, 10-5 लोकांची टीम आहे, त्यांच्यासाठी हे व्हॅलिड नाहीये. तुमची जास्त मोठी टीम आहे तर त्यासाठी तुम्हाला 2 पिझ्झा रूल फॉलो करावा लागेल. तुम्ही जर हे 8 लोक तयार केले ना, बाकीची पुढची टीम हे 8 लोक तयार करतात. हे 8 लोक एकदा तुमचे तयार झाले की पुढची टीम हे 8 लोक तयार करत असतात. नेव्हर एव्हर ट्राय टू बिल्ड अ सुपर बिग टीम. तुमचं त्यांना सगळं माहिती असेल, त्यांच्या फॅमिलीमध्ये तुम्ही तुमचं बॉन्डिंग असेल, रिलेशन त्यांच्यासोबत चांगले तुम्ही करायला सुरुवात करणार आहेत. हक्काचे तुमचे 8 लोक.